मान तालुक्यातील बोराटवाडी येथील अनिल नारायण बोराटे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण संतोष महाराज बोराटे यांची कीर्तन सेवा झाली। चला तर आपण संतोष बोराटे महाराज यांची कीर्तन सेवा ऐकूया। बोराटवाडी गावामध्ये आज या ठिकाणी वैकुंठवासी अनिल नारायण बोराटे आबा यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त या पवित्र कीर्तन रूपी सेवेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या कीर्तनासाठी निवडलेला अभंग हा महाराष्ट्राचे भूषण पंचमवेद निर्माते वारकरी संतांचे कळस संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराव यांचा 4 चरणांचा आपल्या सर्वाच्या पाठामध्ये असणारा हा अभंग आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तुकाराम महाराजांच्या 4 चरणाच्या अभंगामध्ये काय सांगतात आपल्याला? 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आपल्याला हा अभंग लिहून ठेवलेला आहे। त्या अभंगामध्ये ते असं सांगतात की आपुली आहे ते आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती प्रवचन अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा बरी माझ्या देवा पार नाही। थोडक्यात अर्थ असा आहे, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपल्या
जबाबदारीसाठी जागा आहे, जो आपल्या चांगल्या कार्यासाठी जागा आहे, अशाच ईश्वराला सुद्धा कौतुक आहे. तुकाराम महाराज म्हणतात की अशाचेच मायबाप धन्य आहेत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपल्या संसारामध्ये मुलं कुलवान असली पाहिजेत, मुलं संस्कारी असली पाहिजेत. अशांच्याच घरामध्ये परमेश्वराचा वास आहे आणि त्या कुटुंबाचा, त्या आई वडिलांचा मला हरिक वाटतो, मला आनंद होतो, रोष होतो. ज्या घरामध्ये गीता भागवताचा पठण आहे, नामसंकीर्तन आहे, हरिपाठ आहे, भजन आहे, सतत सत्संग आहे, अध्यात्मामध्ये ते कुटुंब आहे, अशा कुटुंबाचा, अशा कुळी कन्या पुत्रांचा, मुलांचा, मुलींचा, त्या कुटुंबाचा मला हरिक वाटतो, देवाला हरिक वाटतो. एकूण पर्याय सांगायचा काय तर हितासाठी कोण जागा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला एक तासाभरात आपल्याला निरूपण करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणतात की नक्की हित कशात आहे, हितासाठी कसं जागा असलं पाहिजे, हित किती प्रकारचे आहेत, हितासाठी जागा असलं पाहिजे. हितासाठी जागा असताना ते सांगतात की धन, दारा, बंधू, जन, पुत्र, सोयरे, पिशून असे 6 प्रकार, 6 प्रकारच्या लोकांसाठी तुम्ही आयुष्यामध्ये जागा राहायचं. धन, दारा, पुत्र, जन, आपण जागा असलं पाहिजे. धन कसं मिळवलं पाहिजे, जागे असण्याचे त्यांनी प्रकार सांगितले. धनासाठी जागा असलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं कष्टाचं धन आपण घरामध्ये आणलं पाहिजे. चुकीचं, दुःखाचं, हारून मारून आणलेलं, तळतळाटीचं, अशा प्रकारचं दुःख कधीही माणसाला संसारामध्ये सुख देत नाही. उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. धन हे उत्तम प्रकार असलं पाहिजे, ते कष्टाचं असलं पाहिजे. गावाचं, भावाचं आणि देवाचं असं कधी खाल्लेलं नसावं. कुणाचा बांध सुद्धा डोबरू नये, कुणाच्या तळतळाटाचं घेऊ नये. आणि हे घेत असताना सुद्धा आपण जागा असलं पाहिजे. 100 वर्षापूर्वी तुम्हाला काही गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक आहे का संतोष सर. 100 वर्षापूर्वी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना जोगा महाराजांनी केली. त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4च विद्यार्थी होते. संस्था बांधत असताना, उभी करीत असताना इमारत बांधायची होती, खोल्या बांधायच्या होत्या. त्यांच्याजवळ धन नव्हतं, पैसा नव्हता, परिस्थिती फार गंभीर होती. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये फिरून लोक वर्गणी गोळा करायचं काम महाराजांनी त्यांचे शिष्य करत होते. लोक थोडी मदत करत होती. आवाढव्य काम होतं. अशा परिस्थितीमध्ये 4 विद्यार्थी घेऊन शिक्षण संस्थेला सुरुवात झाली.
सकाळी ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ शिकवावा, चांगदेव 65 शिकवावी, भागवत शिकवावा, सगळ्या प्रकारच्या ग्रंथांचं पठण वाचन चालू असताना ते शिकवत असताना ही बातमी पुण्यातील एका श्रीमंत धनिक माणसाच्या कानावर गेली. आळंदीमध्ये जोग महाराजांनी संस्था चालू केलेली आहे. त्या संस्थेमध्ये ज्ञानेश्वरी शिकवली जाते. त्या धनिकाला ज्ञानेश्वरीची महाराज विलास महाराज आवड होती, त्याला ज्ञानेश्वरी शिकायची होती. दुसऱ्या दिवशी तो आळंदीमध्ये आला. महाराजांनी म्हणाला, महाराज मला ज्ञानेश्वरी शिकवा. महाराजांनी सांगितलं, आमच्या संस्थेचे काही नियम आहेत. सकाळी 5 ते 7 या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीचे पाठ घेतले जातात. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी शिकायचं असेल तर तुम्ही सगळं सोडून या, धोतर घाला, नेहरू घाला, टोपी घाला आणि येऊन बसा. पहाटे 5 ते 7 सगळ्यांना नेम म्हणजे नेम. त्या धनिकाने सांगितलं, मी सकाळी लवकर उठत नाही, मला तिकडे यायला एवढा लवकर जमणार नाही. माझ्यासाठी तुम्ही महाराज 10 ते 12 अशी तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. महाराजांनी सांगितलं, हा नियम आहे आणि हा नियम कोणत्याही परिस्थितीमध्ये मोडता येणार नाही. तुम्हाला जर शिकायचं असेल तर आम्ही तुम्हाला शिकवण्यासाठी एका पायावर तयार आहोत. तुम्हाला यावं लागेल आणि सगळ्यांच्या बरोबर तुम्हाला शिकावं लागेल. धनिकाला राग आला. जाता जाता तो जोग महाराजांना म्हणतोय, महाराज तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवा, तुम्ही मला ज्ञानेश्वरी शिकवा, माझा पाठ घ्या. तुम्हाला मी 3 मजली इमारत इथं बिल्डिंग बांधून देतो. तुम्हाला जितका पैसा इथं लागणार आहे, जो पैसा तुम्ही इमारतीसाठी त्या संस्थेसाठी गोळा करताय, हा पैसा मी एकटा तुम्हाला देतो. सगळी इमारत बांधून देतो. तुम्हाला इतर कुठेही फिरायची गरज नाही पडणार. फक्त मला तुम्ही ज्ञानेश्वरी शिकवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. महाराजांनी त्यांना एका सरळ भाषेत सांगितलं, शेठजी हे कदापि शक्य होणार नाही. नेम म्हणजे नेम. शिकायचं असेल तर या. जाता जाता तो धनिक श्रीमंत माणूस महाराजांना म्हणतोय, महाराज माझ्या इतका श्रीमंत माणूस एवढं सगळं करून देणार तुम्हाला दत्ता महाराज मिळणार सुद्धा नाही. जोग महाराज सुद्धा त्याला म्हणतात, माझ्या इतका आलं धन न स्वीकारणारा महाराज सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तो धनिक निघून गेला. महाराजांच्या संस्थेमध्ये शिकणारे 4 विद्यार्थी होते. त्याच्यामध्ये बंकट स्वामी एक होते. असे सगळे आपले सगळ्या त्या विद्यार्थ्यांनी विचारलं, का हो महाराज सगळी ही संस्था बांधून द्यायला तो माणूस तयार आहे. किरण सर, सगळी संस्था बांधून द्यायला तो माणूस तयार आहे. इतका श्रीमंत गर्भ श्रीमंत माणूस असताना तो संस्था बांधून देतोय, आपल्याला मदत करतोय, तुम्ही ती मदत का घेतली नाही? महाराजांनी सांगितलं, बाळानो शांत व्हा. त्यानं त्या व्यापारी गर्भ श्रीमंत आहे, तो खूप मोठा आहे, तो व्यावसायिक आहे, पण त्यानं तो कमवलेला पैसा हा 2 नंबरचा आहे. तो पैसा आपल्या संस्थेला बसणार नाही, आपली संस्था टिकणार नाही, आपली मुलं शिकणार नाहीत. आणि माझी अशी इच्छा आहे की संस्था 100 वर्ष नाही, 1000 वर्ष चालली पाहिजे. हजारो विद्यार्थी यातून घडले पाहिजेत, महाराष्ट्र घडला पाहिजे, देश सुधारला पाहिजे. धन कुणाकडून घ्यायचं आणि कुणाकडून घ्यायचं नाही हे आपण त्यातून शिकलो. आणि नेहमी जागा असलं पाहिजे कुठल्या पद्धतीनं धन येत आहे. शेतीतून आपण पैसे कमवतोय, व्यवसायातून आपण पैसे कमवतोय, आपल्या घरामध्ये पैसे येतात. आप्पा पैसे कशा पद्धतीने जातात, ते कुठं खर्च होतात, नुसतं घेताना विचार करू नका. दानाजी महाराज नुसतं घेताना विचार नाही करा, देताना सुद्धा विचार करायचं. आपल्या घरामध्ये आलेलं धन हे कष्टाचं आहे आणि ते कशा पद्धतीने बाहेर जात आहे याची सुद्धा आपण काळजी घ्यावी लागेल. आज फार मोठा योगायोग आहे विलास महाराज. ज्या महामानवानं संपूर्ण महाराष्ट्राच्या तळागाळातील बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षणाची गंगा अहोरात्र झुजून दारापर्यंत नेली, ते आमचे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची आज योगायोगानं 138वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संदीप महाराज साजरी होते. काय योगायोग आहे बघा. हित कशामध्ये असतं? जोग महाराजांनी समाजाचं हित बघितलं, वारकऱ्यांचं हित बघितलं, तशा पद्धतीचं त्यांनी धन घेतलं नाही. कर्मवीर अण्णांनी सुद्धा तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं. समाजातील मुलं शिकली पाहिजेत, गरिबांची मुलं शिकली पाहिजेत, इंजिनियर झाली पाहिजेत, डॉक्टर झाली पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत. वसंत गुरुजी 100 वर्षापूर्वी त्यांनी हा ध्यास घेतलेला होता. आणि आज कर्मवीर अण्णांची 138वी जयंती दहिवडीसह संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होते. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. अण्णांनी संस्था सुरू केली.
वेगवेगळ्या गावामध्ये शाळा सुरू केल्या, हायस्कूल सुरू केली, वसतिगृह सुरू केली, कॉलेज सुरू केली. लोकवर्गणीतून हे काम चालू असताना दरम्यानच्या काळामध्ये मुलं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर शिक्षण घेऊन नोकरी करायला लागली. गरिबांच्या घरी शिक्षणाची गंगा आली, मुलं शिकू लागली, मुलांची आर्थिक जीवनमान उंचावलं आणि शिक्षणाची गंगा घरोघरी त्यांनी पोहोचवली. दरम्यानच्या काळामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर यांच्या शाळेमध्ये अशी पद्धत होती, विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही, अशी पद्धत काही वर्ष होती. अशा परिस्थितीमध्ये या मुलांना जेवायला कुठलं वाढायचं, दररोजच्या खाण्याची भ्रांत होती. यांना जेवायला कुठनं वाढायचं, यांना खायला कुठून घालायचं. अशा परिस्थितीमध्ये कर्मवीरांची पत्नी आणि कर्मवीर अण्णांनी स्वतःचे दागिने विकले, महाराज घर विकलं आणि एका वेळेच्या जेवणाची संदीप महाराज व्यवस्था केली. राहिला दुसऱ्या वेळेचा विषय. दुष्काळ पडलेला होता, गवताची काळी सुद्धा उगवत नव्हती, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, प्रचंड दुष्काळ असल्यामुळं लोक हवालदिल झालेली होती. आणि अशाच परिस्थितीमध्ये कर्मवीर अण्णांनी लोकांना विनंती करून, भीमरावांना विनंती करून लोकांना सांगितलं, निदान एक मुठ त्या मुलांना जगवण्यासाठी, त्यांची शिक्षण पूर्ण करण्यासाठी, उद्याचं भविष्य, उद्याची आदर्श पिढी तयार करण्यासाठी एक मुठभर अन्न वसंत गुरुजी प्रत्येकाने द्या. आणि एक मुठभर अन्न तशाही दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या ह्या महाराष्ट्राने योगदान त्या मुलांच्यासाठी दिलंय. आणि त्या दिवसापासून एक मुष्टी अन्न योजना ही महाराष्ट्रामध्ये कार्यरत झाली. त्याला एक मुष्टी अन्न योजना असं म्हटलं जातं. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम हॅलो. राहिलेल्या सर्व पै पाहुणे वाडीतील त्याबरोबर परिसरातील सर्व लोकांनी जेवण करण्यासाठी बसून घ्यायचे. महिला